27 फेब्रुवारी 27 फेब्रुवारी म्हटला की मी साधारणतः शाळेला राहत नाही. ज्या ठिकाणी कवी संमेलन आहे त्या ठिकाणी मी जात असतो. यावेळेस कुठे जाणं झालं नाही. आजच्या या कार्यक्रमाचे एक अध्यक्ष म्हणूया ज्यांनी हा कार्यक्रम अरेंज केला असे माझे मित्र सन्माननीय टेकाडे सर, सोबतच आमचे मार्गदर्शक म्हणून सन्माननीय खजुरिया सर, सोबतच नवोदित कवी शुभम आणि कपिल शुभम ते आहे. शुभम कारण कधी त्यांनी बरंचसं ते एक गाऊन कविता म्हटली त्याच्यामध्ये ते नाव मला का ते आठवलं. शुभम आणि कपिल आणि आपण सर्व नवोदित कवयित्री. सरांचा फोन आला आणि लागलीच मी हो बोललो. सकाळी उठलो आणि बऱ्याचसे स्टेटस बघितले. त्याच्यामध्ये असं होतं की मराठी राजभाषा दिन आणि या मराठी राजभाषा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा वगैरे असं स्टेटस पाहिलं. तुम्ही स्टेटस ठेवलेलं असेल, पण इथे कुठेतरी आपली गलबत होती. ती कशी तर 27 फेब्रुवारी हा दिन मराठी भाषा गौरव दिन अशा या नावाखाली साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. मग जे स्टेटसवर होतं, स्टेटसवर काय होतं, मराठी राजभाषा दिन. तर मराठी राजभाषा दिन हा 1 मेला साजरा केला जातो. आणि म्हणून कुठेतरी चुकीचे स्टेटस ठेवले गेले आणि तो तुमच्यासमोर हा विषय ठेवला. मराठीच्या संदर्भानं 3 दिवस आपण साजरे करतो. ते म्हणजे असे की 1 मेला आपण जो मी आता बोललो मराठी राजभाषा दिन, त्यानंतर 27 फेब्रुवारी बोललो मराठी भाषा गौरव दिन. आता मराठी भाषा गौरव दिन का साजरा करतो ते तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे एकंदरीत 2013च्या 21 जानेवारीला शासनाने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकानुसार विवा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त हा एक मराठी भाषा गौरव दिन आपण साजरा करतो. आणि त्यानंतर तिसरा आहे 21 फेब्रुवारी. 21 फेब्रुवारी हा जागतिक मातृभाषा दिन म्हणून मराठीला त्याचं स्थान मिळालेलं आहे. तर असे हे 3 कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की कुठला दिवस आणि कुठली तारीख आहे याचं आपल्याला साम्य जुळवावं लागेल. त्याच्याशिवाय काय होईल की आपण स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करताय आणि कुठेतरी कधी चुकीचं उत्तर लिहिलं तर निश्चितपणे आपल्याला माहीत आहे की आपल्याला 0 गुण मिळतील. नक्कीच आपल्याला जे काही योग्य आहे ते आपल्याला योग्य प्रकारे काही उत्तर द्यावं लागेल. आज बरीचशी मंडळींनी कविता म्हटली, इकडे विविध विषय होते. एक जातीचा सुद्धा एक विषय होता. त्या एक जात या गझलेचे मी काही शेर घेतो आहे की तो लाल रंग माझा, की तो लाल रंग माझा बोलून जात गेली, तो लाल रंग माझा बोलून जात गेली, रंगात माणसाला सोडून जात गेली. मला माहित आहे विविध झेंडे असतात, विविध झेंड्याचे विविध रंग असतात आणि तो एक जातीचा भाग आणि तो एखाद्या वेगळ्या गाठी कुठला तरी एक वेगळा भाग होऊन जातो. तर तो लाल रंग माझा बोलून जात गेली, रंगात माणसाला सोडून जात गेली, आणि नाहीच जात माझी आधी पुन्हा कळाली, आणि नाहीच जात माझी आधी पुन्हा कळाली, झेंड्यास रंग माझ्या लावून जात गेली, झेंड्यास रंग माझ्या लावून जात गेली, आणि घेऊन संकटे रे अंधार ठाकला हा, घेऊन संकटे रे अंधार ठाकला हा, तेवून काजव्यांना जाळून जात गेली, तेवून काजव्यांना जाळून जात गेली. आणि बघा की काय होतं की माणूस आणि माणसामध्ये जातीमध्ये काहीतरी भेद आहे, तरी शेवटाला काय होते मी माझ्या ओळीतून एका शेर म्हणून लिहिलेले आहे की बंदिस्त जीवनीया, बंदिस्त जीवनीया झाले तर मरण सोपे, बंदिस्त जीवनीया झाले तर मरण सोपे, जातीत शेवटाला सांगून जात गेली, जातीत शेवटाला सांगून जात गेली. त्यानंतर एक मिश्र काव्य येतो आहे, एक गझल टाईप आहे.
ज्याच्यामध्ये एक ओळ मराठी असते, एक ओळ हिंदी असते आणि अशी एखादी एक मिश्र गजल तुमच्यासोबत घेतो आहे. जमी पर जगमगाए झिलमिल सितारे, जमी पर जगमगाए झिलमिल सितारे, भरारी घेण्या मग पेटविले निखारे. जमी पर जगमगाए झिलमिल सितारे, भरारी घेण्या मग पेटविले निखारे, जला के दिल को आज मैं राख हुआ हूँ, जला के दिल को मैं आज राख हुआ हूँ, काजव्यांनी रे तुडविले अंधार सारे, काजव्यांनी तुडविले रे अंधार सारे. कभी तो मुझे समझ ए मेरे जिंदगी, कभी तो मुझे समझ ए मेरे जिंदगी, आता उघड अलवार मनाची दारे, आता उघड अलवार मनाची दारे. हर एक चीज बिखरी हुई है मिटने को, हर एक चीज बिखरी हुई है मिटने को, आता कुठे वाहतात आहे प्रेमाचे वारे, आता कुठे वाहत आहे प्रेमाचे वारे. बिखर गया हूँ आज मैं इस तरह, बिखर गया हूँ आज मैं इस तरह, नाही मज आता कुठलेच गीत प्यारे, नाही आता मज कुठलेच गीत प्यारे. अब बरसात हुई है गुमसुम सी यारो, अब बरसात हुई है गुमसुम सी यारो, गंधाळली माती श्वासातून वाहे वारे, गंधाळली माती श्वासातून वाहे वारे. अब तो लहरें उठती है जीवन में, अब तो लहरें उठती है जीवन में, वादळांनी कसे व्हावे शांत हे किनारे, वादळांनी कसे व्हावे शांत हे किनारे. भरी महफिल में हम खामोश थे यारो. महत्वाचा एक शेर आहे की भरी महफिल में हम खामोश थे यारो, रोज का कुणावते मत हे इशारे, रोज का कुणावते मत हे इशारे. यानंतर काय ऐकणार? चला एकते आपण एक आवेग नावाची कविता तुझ्यासमोर ठेवत आहे. शब्दाकडे जायचं आहे, शब्दावर लक्ष द्यायचं आहे. एक प्रासंगिक स्वरूपाची कविता आहे. टवाळ खुराना सदा दिवाळी. पाहतो आपण समाजामध्ये कुठली तरी शाळा सुटत असते, कुठली तरी मुलं गाडीनं फरक असे जात असतात. आणि एक प्रासंगिक स्वरूपाची आहे, सत्य घटनेवर आधारित आहे की टवाळखोरांना सदा दिवाळी, करावी नुसती टवाळी. टवाळखोरांना सदा दिवाळी, करावी नुसती टवाळी, फाडावी कधीही चोळी, चुकवावी तिची पाळी. शब्दावर जा, अर्थ समजून घ्या की टवाळखोरांना सदा दिवाळी, करावी नुसती टवाळी, फाडावी कधीही चोळी, चुकवावी तिची पाळी. आता मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की यांच्या डोळ्यातली बाहुली वळवळतेच कशी, यांच्या डोळ्यातली बाहुली वळवळतेच कशी, अशा हरामखोरांना जगण्याची संधी भेटतेच तरी कशी. चारदा तर त्यांनी चुकवली स्वतःची पाळी. बघा, पुन्हा मी कधी तुम्हाला विनंती करतो की शब्दाकडे जा की चारदा त्यांनी चुकवली स्वतःची पाळी, काळ्या दगडावरची रेग होती काळी, फक्त लाकडे तेवढी. चारदा तर त्यांनी चुकवली स्वतःची पाळी, काळ्या दगडावरची रेग होती काळी, फक्त लाकडे तेवढे जमा करायचे होते बाकी. त्यांच्या शरीराची तर पेटणारच होती होळी, त्यांच्या शरीराची तर पेटणारच होती होळी. 7 वर्षानंतर, 7 वर्षानंतर आला तो क्षण वाजवण्यास टाळी. 7 वर्षानंतर आला तो क्षण वाजवण्यास टाळी. पुन्हा एकदा फाशी चुकवण्यास याचना केली त्यांनी, पुन्हा एकदा फाशी चुकवण्यास याचना केली त्यांनी. गाळले आसवे लोळले जमिनीवरती कदाचित, गाळले आसवे लोळले जमिनीवरती कदाचित, त्यांना आठवत असेल ती. त्यांना लटकवल्यावर क्षमला जरा आवेग, त्यांना लटकवल्यावर क्षमला जरा आवेग, आणि देशा सकट मायच्या चेहऱ्यावर उमटली झळाळी, आणि देशा सकट मायच्या चेहऱ्यावर उमटली झळाळी. शेवटच्या वेळी तुमच्या समोर ठेवत आहे की शेवटची विनंती देवा तुला, शेवटची विनंती देवा तुला, टाकलाच प्राण पुन्हा तिच्या. शेवटची विनंती देवा तुला, टाकलाच प्राण पुन्हा तिच्या, तर चालेल तिच्या डोक्यावर मोळी,
पण असले जीवन नको लिहू निर्भयाच्या भाई, असले जीवन पुन्हा नको लिहू निर्भयाच्या भाई. प्रासंगिक स्वरूपाची एक कविता होती, तुमच्या समोर ठेवली. सोबतच एक प्रासंगिक कविता मला आठवली, थोडं ते शोधतो आहे. कारण समाजामध्ये आपण जेव्हा वास्तव करतो त्यावेळेस नकारात्मक बरंच काही घडून जातात, परंतु आपण कसं एक सकारात्मक आपला व्ह्यू ठेवला पाहिजे असला या कवितेतून मी तुम्हाला सांगू इच्छितो. हो हो, कविता सापडली आहे. त्या आधी त्यांनी एक शोध माणुसकीचा एक कविता आहे. बऱ्यापैकी शब्दावर राहायचं आहे की रात्र वैरायची आहे प्रत्येक जण सांगतोय. एका मित्रावर लिहिलेली कविता आहे की रात्र वैरायची आहे प्रत्येक जण सांगतोय, स्वार्थासाठी मित्रांवर फैरी मात्र झाडतोय. सुधारक बुद्धिवादी अधर्मामुळे मिटतोय, सुधारक बुद्धिवादी अधर्मामुळे मिटतोय. नवभावाच्या वलयात तोल लगेच सुटतोय. अबुद्धीच्या विळख्यात पाण्यातच बघतोय, अबुद्धीच्या विळख्यात पाण्यातच बघतोय. कूपमंडुकाला विहीर सदा विश्व वाटतोय. जिकडे बघावं तिकडे अफवांना पेव फुटतोय, जिकडे बघावं तिकडे अफवांना पेव फुटतोय. पदरातील यशाकडे चातकासम बघतोय आणि पदरातील यशाकडे चातकासम बघतोय. चिंध्या पांघरून आता, चिंध्या पांघरून आता भलताच सोनं मागतोय. पूर्वगामान्यही आता जो तो अवलिया वाटतोय, पूर्वगामान्यही आता जो तो अवलिया वाटतोय. कोरड्या वाळवंटात सागर मंथन करतोय, कोरड्या वाळवंटात सागर मंथन करतो. असहिष्णुतेच्या गर्दीत माणुसकीला शोधतोय आणि असहिष्णुतेच्या गर्दीत माणुसकीला शोधतोय. बघा, लिहित असताना काय लिहावं आणि काय लिहू नये याबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण आपलं जे वय असते ते का ते प्रेमाच्या पलीकडे काही लिहू शकत नाही. लिहिलं असतं खूप जास्त म्हणजे लिहिलं असतं आपण आई आणि वडिलांवर, याच्या पलीकडे पुन्हा जाऊ शकत नाही. हरकत नाही, आपल्याला जे काही येते ते पानावर लिहा. याचं तात्पर्य असं होईल की आपल्याला कुठेतरी एक रस्ता मिळेल, एक पॉझिटिव्ह कधी आपल्याला व्ह्यू मिळाला की आपल्याला लिखाण हे सहज सुचतं. आणि एकदा आपण लिहायला लागलो की या प्रेमाच्या कविता आपण असं वाटते की ह्या आता फाडून फेकावं आणि काहीतरी समाजासाठी लिहावं. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला लिहायचं आहे. लिहायचं आहे कशासाठी? सर्वात पहिले स्वतःसाठी लिहायचं आहे. आणि तेच काय तर समाज कसा यातून शिकेल, समाजाला कसं काय याच्यामधून संजीवनी मिळेल हे सुद्धा आपल्याला लिहायचं आहे. विषय भरपूर असतात, ते आपल्याला लिहायचे आहे. आणि यासाठी जेवढं तुम्ही लिखाण कराल तेवढं आपल्याला साजेसं लिखाण सुचत जाते. आणि म्हणून लिहिणं थांबवू नका, अशीच माझी तुम्हाला विनंती राहील. मी आता बोललो होतो की एक प्रासंगिक स्वरूपाची कविता म्हणतो आहे, त्यानंतर पुन्हा एखादी प्रेमाचा एक म्हणजे प्रेमावर बोलणार आणि त्यानंतर थांबणार. तुम्हाला माहित आहे स्वर्गीय भैरवजी महाराज यांचं देहावसान झालं, बरेच दिवस झाले. आणि त्याच जसं मला टी व्हीवरती बातमी कळली आणि त्याच्यातून काही पंक्ती सुचल्या त्या मी लिहून काढल्या. माझ्या या कवितेचं नाव आहे अध्यात्म जगती अमर. अध्यात्मावर बऱ्याचशा जणांनी टीका सुद्धा केली त्यावेळेस. मला असं वाटलं की जर आपण
किंवा अनेक जण त्या गोष्टीवर जर टीका करत असतील तर आपण आपला रस्ता हा कुठेतरी चुकत आहे. म्हणजे जगातून आपण अध्यात्म कुठेतरी मिटवायला लागलो आहे किंवा कधी आपण त्याच्यावर ताशेरी ओढत आहे असा तो एक प्रयत्न होईल. आणि म्हणून त्यावेळेस लिहिलेली कविता आहे की बघा की जगाला देऊन शिकवण प्रेम व अध्यात्माचे, जगाला देऊन शिकवण प्रेम व अध्यात्माचे, का संपवावे अवघे जीवन मंत्र सुखी जीवनाचे, का संपवावे अवघे जीवन मंत्र सुखी जगण्याचे, समाज मनाला तारुणी तुम्ही. म्हणजे अध्यात्म गुरु जे भैयूजी महाराज आहेत त्यावर लिहिलेलं आहे की समाज मनाला तारुणी तुम्ही दिला सकलांना कानमंत्र. म्हणजे एक शब्द डबल आहे की समाज मनाला तारुणी तुम्ही दिला सकलांना कानमंत्र, अवघ्या संसाराने अनुभवले सुखी जगण्याचे तंत्र, अध्यात्माने कितीतरी संसार न मोडता एकवटले. बरेचसे प्रॉब्लेम असतात पण अध्यात्माला ज्यांनी आपल्या जीवनामध्ये जोड दिली तर ते संसार एकवटले आहेत. अध्यात्माने कितीतरी संसार न मोडता एकवटले, डोईवरचे अफाट तणाव क्षणार्धात मिटवले, दुवा होऊनी अध्यात्माचा जगती झाला सुखी संसार, दुवा होऊनी अध्यात्माचा जगती झाला सुखी संसार, पंचतत्वात तुम्ही सोडून अध्यात्माचा विचार, भैयूजी गेले सोडून जनमानुस ओथंबला सागर, तणावमुक्त करती अध्यात्म या जगती अमर. लिहितांनी एवढं त्या शब्दामध्ये तुम्ही गुरफटून जा की ती कविता जी आहे ती कविता अशी बोलायला लागली पाहिजे. परंतु मला एक अनुभव खूप म्हणजे एक वाईट मला एक अनुभव आलाय. मी एक कविता लिहिली होती आणि ती कविता माझ्या स्वरामध्ये मी शब्दबद्ध केली आणि जवळपास सायंकाळच्या वेळेला ती या पुस्तकामध्ये आहेच. सायंकाळच्या वेळेला ती कविता लिहून झाली, स्वरबद्ध झाली, संध्याकाळचं जेवण झालं आणि मी ती कविता स्वतःच एका हॉलमध्ये मी एकटाच झोपलो होतो तिकडे मी त्या हॉलमध्ये ती कविता वाचत म्हणजे ऐकत बसलो, स्वतःच्याच आवाजातली कविता. आणि कवितेचं शीर्षक होतं मरण. वाचणार नाही ती कविता पण फक्त तो अनुभव सांगतो. वाजले होते 12:30 वाजले होते. आम्ही म्हणजे मी मूळचा मोहोळचा काटोलला आलो होतो राहण्यासाठी आणि एका ठिकाणी म्हणजे जिथे आम्ही राहत होतो ते थोडं वेगळं कसं होतं की हॉल वेगळा होता आणि थोडी तिकडे असं किचन आणि नंतर बेडरूम वगैरे होती. छोटे 2 मला बच्चे आहेत. ते जस्ट आम्ही का ते खेळतच होतो, ते झोपले आणि मी का ते असं लावून असं शांतपणे ऐकत होतो. मी त्या शब्दामध्ये एवढा गुरफटून गेलेलो होतो की त्याच वेळेस अगदी 5 ते 7 मिनिटात आमची ही तिकडून इकडे गाठी आली आणि माझ्या जवळ येऊन बसली. झालं काय त्यावेळेस तिचा माझ्या पायाला असा स्पर्श झाला आणि जसा स्पर्श झाला तसा मी एवढा भेदारून उठलो की सरळ मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. मग हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसं करावं लागलं ही मोठी गाठी एक म्हणजे खूपच म्हणजे तो एक चांगला अनुभव होता की माझ्यासाठी 5-6 लोक धावून आले. म्हणजे पाऊण वाजता फोन टाकला पकडे सरांना, माझे मित्र बाजूनच त्या तिकडेच राहत होते, त्यांनी टाकला. सर आपले इकडे टेकाडे सर आहे, टेकाडे सरांना फोन टाकला आणि त्यांनी अजून 2-3 मित्र गोळ्या केले. मुरके सर आहे, भडांगे सर आहे, त्यांचे बाचे वगैरे सगळे आले. नेमकं झालं काय की मी माझा जो शब्द होता मरण, त्यावर कविता होती मरणाची, त्यावर ते सगळं जे काही ते मरणाच्या नंतर जे काही होते ते सर्व त्या कवितेमध्ये होतं. म्हणजे ते डोक्यावरचा रुपया, ते 4 जण घेऊन चालले वगैरे सगळं. आणि अशाच तिचा जेव्हा मला स्पर्श झाला तेव्हा माझ्या डोळ्याच्या समोर काहीतरी एक वेगळी आकृती आली
आणि अशी वेगळी आकृती आली का माझ्यावर त्याचा परिणाम असा झाला की माझं हे खालचं जे हा भाग आहे हा पूर्ण थंड पडला होता. छाती पूर्णपणे म्हणजे अशी अर्धी थंड पडली होती, हात अर्धे थंड पडले होते. हे यांनी पाहायला मला उचलून नेलं आणि ॲडमिट केलं. म्हणजे एखाद्या विषयामध्ये किती गुरफटून जावं आणि त्याचे पडसाद काय उमटवावे, काय उमटले पाहिजे, काय उमटू शकतात, हे सर्व आपल्या लक्षात असायला पाहिजे. असे विषय न घेतलेले बरे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितला सर त्यावेळेस होते, सरांनी म्हणजे पाऊण वाजता पाणी सुद्धा येत होतं आणि ते कसं तरी मला ते तिकडे नेऊन ॲडमिट केलं. आणि नंतर ते दुसऱ्या दिवशी जिकडे तिकडे मरण ही कविता आणि कमलेश सोनटुसे हा एक कुठेतरी कधी सूत्र जुळलं आणि जो तो विचारायला लागला, भाऊ म्हणे आता कधी लिहिणं बंद कर. तो म्हणे लिहिणं सध्या तरी बंद कर आणि समजा लिहिणं तुला लिहायचंच आहे, लिहिल्या वाचून राहत जर नसेल तर हे असले विषय घेऊ नको. प्रेमाचे विषय घे, गावाचे विषय घे, सटकेचे विषय घे, समाजाचे विषय घे. आणि मग सरांनी काही मार्गदर्शन केलं तर मग मी त्या गोष्टीकडे लागलो की काहीतरी समाजातील काहीतरी जे विषय आहे की ज्याच्यावर ते विचार होऊ शकते ते विषय काहीतरी मी हाताळले. चला, यानंतर मी एक शेवटची माझी एक कविता मी तुम्हाला बोललो होतो ती घेतो आहे आणि मग तिकडे थांबतोय. एक गझल आहे, गझल पेश करतो, गाऊन सादर करण्याचा प्रयत्न करतो. तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी. तसा छंद नाही मला पुस्तकांचा, तसा छंद नाही मला पुस्तकांचा, जुने घाव माझे सदा चाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी. कसे दुःख सांगू इथे संचिताचे, कसे दुःख सांगू इथे संचिताचे, सुखाचेच अश्रू सदा गाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी. किती गंध होता बरे केवड्याला, किती गंध होता बरे केवड्याला, आता मोगरा रे सदा माळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे का, तुझा भास आता सखे टाळतो मी. नसे काम माझे जरी शेतकीचे, नसे काम माझे जरी शेतकीचे, तरी घाम माझा इथे जाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी. एक शेवटचा खेळ बोलतो आहे, गझलेच्या संदर्भात आहे. जरी गझल माझी नसे ती रुबाई, रुबाई म्हणजे एक आठवडी म्हणून असते, म्हणजे चारोळीचा डबल. जरी गझल माझी नसे ती रुबाई, तरी रे अलामत बरे पाळतो मी, तुझा स्पर्श होता किती भाळतो मी, तुझा भास आता सखे टाळतो मी,
तुझा भास आता सखे टाळतो मी. धन्यवाद. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आयोजकाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद.